जीवनात कितीही अंधार दाटला तरी एक छोटीशी आसेची किरण सगळं उजळून टाकते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास कधीही सोडू नका. लोक बदलतात, वेळ बदलते, नाती बदलतात, पण खरी माणुसकी, खरी माया आणि खरी आपुलकी कधीच बदलत नाही. आपलं मन चांगलं असेल, आपली वाणी गोड असेल आणि आपले विचार स्वच्छ असतील तर देव आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवतो जिथे फक्त आपलं मनच आनंदी राहतं. कधी कधी आपण ज्या लोकांसाठी जगतो त्यांच्यासाठी आपण काहीच नसतो, पण ज्या लोकांना आपण विसरलो ते मात्र आपल्यासाठी मनापासून प्रार्थना करत असतात. मनात राग ठेवून, दुःख साठवून आणि भूतकाळाची जखम उकरून जाण्यात काही अर्थ नाही. कारण जीवन फक्त एकदाच मिळतं, तेही हसत हसत जगण्यासाठी. तुम्ही कोणासाठी कितीही चांगले असाल पण त्याला समजण्याची नजर त्यांच्याकडे नसेल तर तुमच्या मोलाची किंमत त्याच्या नजरेत कधीच कळणार नाही. काही लोक आपल्याला फक्त उपयोगापुरते आठवतात, पण खरी माणसं तीच जी आपल्याला फक्त प्रेमाने आठवतात. कितीही अंतर असलं, कितीही काळ लोटला तरी काही नाती मनाच्या एका कोपऱ्यात कायम ताजीतवानी राहतात. प्रेम तेव्हा खरं ठरतं जेव्हा व्यक्ती तुमच्या कमतरता, चुका आणि दोष पाहून सुद्धा तुम्हाला सोडत नाही. माणूस तुटतो तेव्हा तो आवाज करत नाही, पण त्याच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठावरचं खोटं हसू सगळं सांगून जातं. काही जखमा दिसत नाहीत, त्या मनात खोलवर बसलेल्या असतात आणि फक्त शांततेत ओरडत असतात. जगात सर्वात मोठी भेट म्हणजे वेळ, कारण पैसा परत मिळू शकतो पण गेलेला वेळ परत मिळत नाही. काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात, कारण त्या बोलल्या तर नाती तुटतात. लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाहून तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाही. स्वतःसाठी एकदा तरी जगा. मनापासून केलेली माफी ही मोठी असते, पण मनापासून दिलेला विसर त्याहून मोठा असतो. काही नाती तुटतात ते गैरसमजामुळे नाही तर कारण ती एकतर्फी झाली असतात. हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख दडलं आहे हे फक्त त्या चेहऱ्याला आरशात पाहणाऱ्यालाच माहीत असतं. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्ही बदलू शकत नाही, पण स्वतःबद्दल तुम्ही काय विचार करता हे नक्की बदलू शकता. मनातला तुटलेपणा आणि नजरेतला रिकामेपणा हे दोन्ही फक्त वेळ आणि प्रेमानेच भरून निघतात. काही लोक आपल्या आयुष्यात भेटतात, थोडा वेळ सोबत राहतात आणि आठवणींच्या रूपाने आयुष्यभर जगतात.